नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायलीने सगळ्यांसाठी पन्ह बनवलेलं असतं. ती म्हणते, हे घ्या सगळ्यांसाठी थंडगार पन्ह बनवलेलं आहे. आज आपण पन्हाची पार्टी करूया. कल्पना म्हणते, पन्हाची पार्टी. सायली म्हणते, हो, आम्ही आश्रमामध्ये असताना वडापावची पार्टी, आम्ही इथे आंब्याची पार्टी सुद्धा करायचो आणि पन्हाची पार्टी सुद्धा. आणि जेव्हा आपल्याकडे काहीच असेल ना तेव्हा अगदी चहा पिऊन सुद्धा आम्ही पार्टीच करायचो. अर्जुन म्हणतो, पण खरंच बायको, मला पन्हाची खरंच खूप गरज होती, कारण आज दिवसभर इतकं ऊन लागलं होतं ना, त्यामुळे पन्ह दिलंस ना तर थोडंसं थंड वाटते. कल्पना म्हणते की उन्हाळा किती वाढलाय ना, दिवसभर बाहेर ऊनच असतं. अगं, आपल्या बागेमध्ये जरा नजर जरी टाकली ना तरी सुद्धा सूर्य डोळ्यावरती चकाकतो. इतकं ऊन आहे बाहेर, तेव्हा इथे चैतन्य आलेला असतो. तो म्हणतो, मी स्टडीमध्ये बसलो होतो, पण मी पन्ह हे नाव ऐकलं, फाईल बंद केली आणि लगेचच इथे आलो. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, का रे, मागच्या जन्मी तू काय बोका होतास का? तुला सगळ्याचा वास येतो आणि म्हणून तू लगेच आलास. तेव्हा सायली म्हणते, हे बघा, तुम्ही चैतन्य भाऊजींना अजिबात बोका वगैरे म्हणू नका. या घरामध्ये चैतन्य भाऊजी आल्यानंतर जे काही बनतं ना ते सगळं त्यांच्या आवडीचंच असतं, त्यामुळे त्यांना बोका म्हणायची गरज नाहीये. जे काही आहे त्यांच्या आवडीचं आहे. कल्पना म्हणते, नाहीतर काय अर्जुन, चैतन्यला काही बोलायचं नाही. तो माझा गुडी मुलगा आहे आणि तू माझा आगाऊ मुलगा आहेस. त्यानंतर इथे महिप्त म्हणत असतो की काय दीक्षित, काम तर केलंस तू? दीक्षित म्हणतो, व्हिडिओ बघितलात ना? महिप्त म्हणतो, म्हणून तर फोन केलाय ना? थोबाड, काय तुझं चिकन आहे रे, पण इतका कारस्थानी असशील, इतका डेंजर्स असशील असं आम्हाला वाटलं नव्हतं. तू जे काही केलंस ना, साक्षीला सुद्धा ते सुचलं नसतं. साक्षी म्हणते, ते अण्णा कदाचित मला सुचलं असतंही, पण माझ्यामध्ये करण्याची हिंमत नव्हती. जे इथे सचिनने करून दाखवले, सचिनचं हे वेगळंच रूप मला बघायला मिळालं. तेव्हा इथे महिप्त म्हणतो, दीक्षित, तू जे काही केलेस आमच्यासाठी, त्या बदल्यात तुला काही होय का? तेव्हा सचिन म्हणतो, नाही अण्णा, मी कुठल्यातरी हेतूने काहीच केलेलं नाहीये. मी तुमची मदत केली, फक्त साक्षीवरील प्रेमाखातर म्हणून मी तुमची मदत केली, बाकी काही नाही. नागराज सुद्धा फोन घेतो आणि म्हणतो, दीक्षित, खरंच खूप महत्वाचं काम केलंस तू. तेव्हा सचिन म्हणतो, अण्णा नाही, मी फक्त तुम्हाला विचारतोय, जर मला काही हवं असतं तर तुम्ही मला काय दिलं असतं का? काय होतं काय तुमच्या मनात? तेव्हा इथे महिप्त म्हणतो, माझ्या एवढंच मनात होतं की तुझ्यावरती कर्ज आहे ना, ते सगळं कर्ज फेडलंच म्हणून समज. तुला अजिबात काळजी करायचं काही कारण नाहीये. तुझं जेवढं कर्ज आहे ना तेवढा पैसा त्या माणसांपर्यंत पोहोचला देखील असेल. तुझं संपूर्ण कर्ज मी फेडलेलं आहे. आता तुला काळजी करायचं काही कारण नाही. तेव्हा सचिन म्हणतो, अण्णा, थँक यू सो मच. आता पुढे काय करायचं आहे ना ते मी तुम्हाला सांगतो. मी सगळ्याचा विचार करून ठेवलाय. टप्प्याटप्प्याने आपल्याला पुढे जायचं आहे. सचिनचं हे क्रूर रूप बघून साक्षी सुद्धा हैराण झालेली असते. तरी इथे कल्पना म्हणत असते की चला, सगळ्यांनी पन्ह घेतलं का? विमल म्हणते की वहिनी, मी जाते आणि अस्मिता ताईंना त्यांच्या रूममध्येच पन्ह देते. तेव्हा चैतन्य म्हणतो की मी काय म्हणतो, विमल ताई, हे पन्ह तुम्ही माझ्याकडे द्या आणि मी अस्मिताईला नेऊन देतो. तुम्ही एक काम करा, तुम्ही बाकीची काम करा. कल्पना आता जात असताना प्रिया फोनमध्ये ये बघत असते आणि तिला आता धक्का लागतो. ते म्हणजे कल्पनाला धक्का लागतो आणि तेव्हा प्रिया नाव मात्र विमलवरती घेते. विमलला म्हणते, काय विमल, तुला नीट बघून चालता येत नाही का? आईला धक्का दिलास ना तू? विमल म्हणते, हे काय बोलताय तुम्ही? तन्वी ताई, अहो, मी कशाला वहिनीला धक्का देईल? धक्का माझा नाही, तुमच्या लागला. प्रिया म्हणते, जास्त बोलू नकोस. स्वतः चूक करायची आणि आरोप मात्र माझ्यावरती टाकून मोकळं व्हायचं एकदा का? कानफट्या नाव पडलं की जो तो येणार आणि आरोप करून निघून जाणार. अगं विमल, तुझा धक्का लागला, इतकी कसली घाई लागली होती?
तुला किचनमध्ये जाण्याची की तू आईला नीट जाऊ सुद्धा दिलं नाहीस. तेव्हा इथे आता कल्पना म्हणत असते, बरं ठीक आहे जाऊ द्या. तेव्हा प्रिया म्हणत असते, नाही आई, तू यांना डोक्यावरती बसवतेस ना, म्हणून यांच्या मनाला जसे येतं ना तसे हे लोक वागतात. तेव्हा सायली म्हणते, अगं पण प्रिया, विमल ताईंचा धक्का एवढा कितीचा लागणार आहे? आईंना सांग, त्यांना काही कळत नाही का? तेव्हा विमल म्हणते, माझ्यामध्ये आणि वहिनींमध्ये खूप फरक होता वहिनी. तुम्हाला धक्का तन्वी ताईंचा लागला, माझा नाही. माझ्यामध्ये आणि तुमच यामध्ये खूप अंतर होतं. प्रिया म्हणते, अगं तेच तर मी म्हणते ना, तुझा धक्का मला लागला आणि मग माझा धक्का आईला पण. या घरामध्ये कुणी माझं ऐकूनच घेणार नाहीये. इथे आता विमलची चुकी आहे, पण सगळे जण ओरडतायत, मात्र मला आता प्रत्येक वेळेला माझी चुकी असणार आहे का सांगा बरं? तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, तू आता लगेच रडून आरडा ओरडा करू नकोस विमल. हे बघ, तू काहीही मुद्दामून करणार नाहीयस, आम्हाला माहिती आहे. पण विमल, यापुढे जरा चालताना लक्ष देत जा, ममाला परत धक्का लागायला नको. तेव्हा विमल म्हणत असते, दादा, पण मी खरंच काही मुद्दाम नाही केलं. तरी सुद्धा वहिनी, मी तुमची माफी मागते. पुन्हा असं नाही होणार. विमलला वाईट वाटतं, ती रडतच बाजूला जाते. अर्जुनच्या मनामध्ये तसं काही नसतं, फक्त घरामध्ये वाद नको म्हणून तो विमलला बघून चालायला सांगतो. तेव्हा इथे सायली म्हणते, विमल ताई, अहो धक्का लागला थोडासा, एवढी छोटीशी गोष्ट इतकी मनाला का लावून घेताय? तेव्हा विमल म्हणते, सायली ताई, तुम्ही बघितलत ना दादा कसे बोलले? तेव्हा इथे सायली म्हणते, दादा काहीही बोललेले नाहीयेत, आणि जरी बोलले असतील तरी ते आईंच्या काळजीपोटी बोलले. त्यांच्या मनामध्ये तसं काही नसतं, तुम्हाला माहिती आहे ना. अहो हेच काय, आपल्या घरातली कुणी तुम्हाला काही बोलणार नाही, कारण आपले हे जे घर आहे ना ते तुमच्यामुळे आहे. तुम्ही दिवसभर घराची काळजी घेता, आम्हा सगळ्यांची काळजी घेता, त्यामुळे तर आपलं घर आहे की नाही. तुम्हाला कुणी काही बोलणार नाहीये, आणि यांचं बोलणं मनाला नका लावून घेऊ. त्यांच्या मनात खरंच तसं काही नव्हतं. तर इथे अश्विन आलेला असतो. प्रिया आपल्या नाटकाला सुरुवात करते. ती विचारते, अश्विन आलास का रे तू? आणि पदराने त्याचा चेहरा वगैरे पुसते. अश्विन म्हणतो, आलो मी, पण एरवीपेक्षा आज जरा थकलोय, ट्रॅफिक होती ना खूप. तेव्हा प्रिया म्हणते, बरं सांग तू अश्विन, तुला काय आणू? कॉफी आणू की पन्ह? सायलीने सगळ्यांसाठी पन्हसुद्धा बनवले. तेव्हा अश्विन म्हणतो, हो का? नाही ठीक आहे, मग माझ्यासाठी ना पन्ह आण. कल्पना म्हणते, काय सायली, प्रिया ठीक आहे ना? नाही, आज एवढी अश्विन बरोबर गोड गोड बोलते ना, म्हणून म्हटलं. अर्जुन म्हणतो की तिला नक्कीच आपल्या अश्विनकडून काहीतरी हवं असेल म्हणून तर इतकी गोड गोड बोलते ना. तेव्हा अश्विन म्हणतो की ठीक आहे तन्वी, माझ्यासाठी कॉफी नको, पन्ह केलंय ना माझ्यासाठी, पन्ह घेऊन ये, मला ते खूप आवडतं. तेव्हा प्रिया इथे आता लगेचच ती धावत पळत जाते अश्विनसाठी पन्ह आणायला. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, मामा बघतेस ना तन्वी किती सुधारते, ते कितीच काळजी घेते ती सगळ्यांची, तिच्यामध्ये किती पॉझिटिव्ह बदल झालाय. तेव्हा सायलीला ते ऐकवत नाही. सायली सरळ आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा प्रिया तिथे येते आणि म्हणते, अश्विन बघितलंस ना, सायलीला कदाचित तू माझं कौतुक केलेलं आवडलेलं नाहीये. तेव्हा कल्पना म्हणते, असं काही नाहीये, सायलीला सगळं काही आवडतं, फक्त तिला आता काही काम असेल म्हणून ती गेली असेल आतमध्ये. तेव्हा इथे अश्विन येतो आणि म्हणत असतो, नक्की काय झालं असेल वहिनीला? तर इथे अर्जुन म्हणत असतो, सायली तू अशी अचानकपणे वरती निघून का आलीस? प्रियाला संशय येईल ना, आणि अश्विनचं काय? अश्विनला सुद्धा संशय येईल की असं का वागलीस तू? तेव्हा सायली म्हणते, तुम्ही गप्प बसा हो, तुम्ही मला का बोलताय? जाऊन त्या प्रियाला बोला ना. हे काय, ही फाईल इथे कुणी ठेवली? आणि हे काय सगळीकडे नुसता पसारा पसारा? कपाटातून साडी काढते, स्वतःच मात्र चिडचिड करत असते आणि पसारा काढून ठेवत असते, पण ती आता संपूर्ण राग अर्जुन वरती काढते. अर्जुन म्हणतो, बायको तू मला सांग,
प्रियाचं हे वागणं आपल्याला नवीन आहे का सांग ना. तिच्या खोटाडेपणा अश्विनच्या समोर यावाम म्हणूनच आपण हे सगळं करतोय की नाही. तेव्हा सायली म्हणते, प्रिया इथे जे काही वागते ते मला अजिबात आवडत नाहीये. अहो, अश्विन भाऊजींवरती खोट प्रेमाचं नाटक करते. एका मुलाजवळ आता प्रेमाचं नाटक करते, कारण तिला अधिराजचा पैसा हवाय म्हणून ती स्वतःचं लग्न झालंय हे सुद्धा विसरली. आणि आता ती इथे अश्विन भाऊजींजवळ किती गोड बोलते. मला अश्विन भाऊजींचं खूपच जास्त वाईट वाटते. तेव्हा सायली आता अर्जुनवरती चिडलेली असते. ती म्हणते, तुम्हाला प्रत्येक वेळेला मस्करी सुचते. तेव्हा इथे अर्जुन आता तिच्या मागे येतो. सायली किचनमध्ये गेलेली असते. ती म्हणते, माझ्या मागे येऊ नका. तेव्हा कल्पना हळूच विमलला म्हणते की आता अर्जुनचं काही खरं नाहीये. या दोघांचं नक्कीच काहीतरी भांडण झालं असेल. तेव्हा अर्जुन लगेचच काचेचे ग्लास उचलतो आणि बेसिनमध्ये नेऊन ठेवतो, कारण त्याला पण किचनमध्ये जायचं असतं. तेव्हा अश्विन इथे आता पन्ह पित असतो. त्याच्या हातातून लगेचच तो ग्लास खेचून घेतो आणि जाऊन आता ठेवतो ते सुद्धा लगेच बेसिनमध्ये. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, काय पण यांचं दोघांचं सत भांडत असतात आणि या लोकांना तो रोमांस वाटतो हा कसला यांचा रोमांस आहे. तेव्हा इथे सायली आता जोरात सगळ्या वस्तू उचलत असते. सगळा राग आता किचनमधल्या वस्तूंवरती निघत असतो. तेव्हा इथे सगळेजण आपापल्या खोलीमध्ये निघून जातात. अर्जुन म्हणत असतो, बायको तू जरा शांत होतीस का. अगं प्रियाचा राग तू सगळ्या वस्तूंवरती का काढतेस. प्रिया चुकीची वागते, मला दिसतंय ना, पण तिचा हा खोटाडेपणा अश्विनच्या समोर यावा यासाठी आपण अधिराजचा हा प्लॅन तयार केलाय. तुला माहिती आहे ना. तेव्हा सायली म्हणते, मला कळतं हो सगळं, फक्त मला वळत नाहीये. प्रिया ज्या पद्धतीने अधिराजच्या मागे पुढे करत होती आणि आता लगेच अश्विन भाऊजी आल्यानंतर लगेच नाटक करायला लागली ना, ते मला बघवत नाहीये. ती आपल्या अश्विन भाऊजींना फसवते ना, त्यामुळे अश्विन भाऊजींचं मला वाईट वाटते. मला रडू येते त्यांच्यासाठी. मला बघवत नाहीये ती प्रिया कशा पद्धतीने आपल्या भाऊजींना फसवते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, या सगळ्याला तो सुद्धा जबाबदार आहे ना, कारण का ती कितीही चुकीची वागली तरी अश्विनने तिच्या चुकांना दुजोरा दिलाय. तिच्या चुका नेहमी पाठीशी घातल्यात. तिने पैसे मागितले, याने दिले. ती बाहेर गेली, यांनी पाठवलं. प्रत्येक वेळेला त्याने तिच्यावरती फक्त आणि फक्त आंधळा विश्वास ठेवलाय. मग या सगळ्याला तो सुद्धा जबाबदार आहे ना. मग त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार तर आहेच ना. त्यामुळे तू वाईट वाटून घेऊ नको. आता इथे मी जे काही सांगतो ते शांतपणे ऐक. तर तुला महत्वाची गोष्ट सांगायची आहे, आणि ती म्हणजे अशी की अस्मिता ताई आता सचिनवरती संशय घ्यायला लागली. तिला कळायला लागलंय की सचिन तिच्याबरोबर चुकीचं वागतोय आणि तिने सगळं काही चैतन्यला सांगितलंय. चैतन्याने मला सगळं सांगितलं. त्यांच्यामध्ये काय बोलणं चाललंय. सचिनचे कारस्थान उघड पाडण्यासाठी अस्मिता ताईने एकदम योग्य व्यक्तीची निवड केली, आणि ती व्यक्ती म्हणजे चैतन्य. ते दोघे जण मिळून आता सचिनचा पर्दाफाश करतील. तेव्हा प्रिया आता इथे अधिराजचा मेसेज बघत असते. त्याने जॉईनिंग लेटर पाठवले की नाही ते आता तिला बघायचं असतं. आणि अजून एक महत्वाचं लेटर तिला हवं असतं. गुलाबच्या घरावरती अतिक्रमण होणार आहे, ते पाडण्यात येणार आहे, कारण तिचं घर बेकायदेशीर आहे. अशा पद्धतीची नोटीस तिने तयार करून मागितलेली असते. ती नोटीससुद्धा प्रियाकडे आलेली असते. प्रियाने आता एकाच दगडामध्ये दोन पक्षी मारलेले असतात. एक तर तिला जॉब लेटर आलेलं असतं आणि दुसरं म्हणजे इथे आता शांताचं घर कसं बेकायदेशीर आहे याचं लेटरसुद्धा तिने तयार करून मागितलेलं असतं. यासाठी तिने खूप पैसे खर्च केलेले असतात. जेव्हा ते लेटर येतं ना, तेव्हा ती म्हणते येस. तिला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा अश्विन म्हणतो, काय तन्वी, तुला इतका कसला आनंद झालाय, दाखव तरी. मोबाईलमध्ये काय बघतेस बघू दे मला. तेव्हा प्रिया म्हणते की अश्विन, मी जॉब करणार आहे,
तेव्हा अश्विन म्हणतो जॉब करणार आहे म्हणजे हे कधी ठरवलंस तू आणि मला त्याबद्दल तू काही सांगितलेलं नाहीयेस. ती म्हणते अरे सांगणार कधी, अचानकच घडलं. आता मी एवढं फॅशन डिझायनिंग केलंय, मग शिक्षण वाया कशाला घालवायचे, शिक्षणाचा काहीतरी उपयोग केला पाहिजे ना. माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं की एक अधिराज फॅशन इंडस्ट्री आहे म्हणून, त्याच्यामध्ये व्हॅकेन्सीज आहे, जर तुला हवं असेल तर तू ॲप्लिकेशन भर. तेव्हा मी अप्लाय केलं आणि बघ ना, त्यांनी मला जॉईनिंग लेटरच पाठवलं. मी जॉईन होऊ ना. तेव्हा अश्विन म्हणतो अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे. उलट तू तुझ्या शिक्षणाचा काहीतरी चांगला फायदा करतेस हे बघून मला खरंच खूप छान वाटतंय. तू एक काम कर, तू उद्यापासूनच कामाला सुरुवात कर. ती म्हणते मला उद्यापासूनच जायचं आहे. प्रियाने सांगितल्याप्रमाणे शांताच्या घराला इथे बेकायदेशीरची नोटीस लावलेली असते आणि तो माणूस आता कांगावा करतो की या सगळेजण इकडे या, बघा बघा शांता मावशीच्या घराला इथे नोटीस लागलेली आहे. शांता मावशीचं घर 2 दिवसात पाडलं जाणार आहे. बेकायदेशीर घर असल्यामुळे इथे आता तिचं घर तोडलं जाणार आहे. तेव्हा एका बाईला लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं. ती बाई त्या नोटीसचा फोटो काढते आणि तो आता अर्जुनला पाठवते. तेव्हा ती म्हणत असते की अर्जुन साहेब, तुम्हाला एक मी फोटो पाठवलाय बघा, शांता मावशीचं घर बेकायदेशीर आहे आणि ते 2 दिवसांमध्ये तोडलं जाणार आहे असं आता सांगितलं जाते. तेव्हा तुम्ही एक काम करा, शांता मावशीला हा निरोप द्या, नाहीतर त्यांचं घर पाडलं जाईल. सगळेजण टेन्शनमध्ये येतात की शांता मावशीचं घर तर बेकायदेशीर नाहीये, ती अचानकपणे गेली तरी कुठे ही गोष्ट अश्विनला फोन करून सांगितलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो काळजी करू नका, तुमचं काम आता मी व्यवस्थितरित्या करतोय. नक्की ती नोटीस कुणी पाठवली, कशा पद्धतीने वापरली ते मी चेक करतो. त्यानंतर इथे सायली, अर्जुन आता बसलेले असतात. तेव्हा तिथे प्रतिमा येते. प्रतिमा म्हणत असते येऊ का. तिला बघून सगळ्यांना फार आनंद होतो. प्रतिमाने येताना शिरा आणलेला असतो, म्हणजे प्रसाद आणलेला असतो. ती म्हणते की मी मंदिरामध्ये गेले होते, म्हणजे मी देवाला नवस केला होता. करतेस तर ते तरी नीट कर, योग्य कर. आमच्यात तर तुला सपोर्ट आहेच असंही आता कल्पनाने म्हटलेलं असतं. त्यानंतर आता सायली अर्जुन बरोबर प्रियाकडे बघत असतात. ती अश्विनला कसं वेड्यात काढते, पण त्याच वेळेला ती हा सुद्धा डायलॉग बोललेली असते की पहिल्यांदा ना आईच पण असंच व्हायचं, आता तुझंही तसंच होत्य. म्हणजे प्रतिमाला सुद्धा मध्येच ती कसं वेड बनवायची हे प्रतिमाला सुद्धा आठवत असतं की काही काम ती बरोबर करायची पण ते चुकीच आहे हे बरोबर इथेही दाखवून द्यायची. आणि या सगळ्या गोष्टी आठवू लागतात प्रतिमाला. पण इकडे मात्र अश्विन जो आहे, जेव्हा ते सगळं बघतो तेव्हा अश्विन थोडा कन्फ्यूज होतो. तो विचारतो सुद्धा प्रियाला की मी तुला सोडायला येऊ का. प्रिया म्हणते की नाही, मी जाईन, आजचा माझा पहिलाच दिवस आहे, तू काळजी करू नको असं देखील तिने आता त्याला सांगितलेलं असतं. आणि मग काय ती बॅग वगैरे घेऊन तिकडं निघायला निघते. मग इकडे मात्र अश्विन जो आहे तो विचार करत असतो. अश्विनला अशा अवस्थेत बघून ना कल्पनाला वाईट वाटतं. आणि मग अश्विन जेव्हा रूममध्ये निघून जातो तेव्हा प्रतिमा म्हणत असते की ही जी सव्य आहे ना तन्वीची, ही आधीपासूनची अर्जुन सायली सुखरूप परत आले तर मी इथे येऊन सगळ्यांना प्रसाद देईन म्हणून तर मी नैवेद्यासाठी तयार केलेला प्रसाद तिथे देवाला दाखवायला घेऊन गेले होते. तोच प्रसाद मी तुमच्यासाठी आणलाय. अश्विन म्हणतो की प्रतिमा, आत्या तू शिरा आणलायस का. अगं दारापर्यंत घमघमाट सुटलाय. तेव्हा प्रतिमा म्हणते हो ना, तुला आवडतो म्हणूनच आणलाय. तेव्हा प्रिया म्हणते आई तू आलीस कशी आहेस, तू बरी आहेस ना. अशी ती आता खोटी खोटी विचारपूस करत असते. तेव्हा प्रिया म्हणते मला तुम्हाला सगळ्यांना आनंदाची बातमी सांगायची आहे. माझं आता शिक्षण पूर्ण झालंय म्हणून मी आता जॉब करणार आहे. फॅशन डिझायनिंग केली आहे, मग त्याच्या शिक्षणाचा काहीतरी उपयोग करायला नको का म्हणून मी आता एका ठिकाणी जॉईन झालेली आहे. एक कंपनी आहे अधिराज फॅशन इंडस्ट्री, त्याच्यामध्ये
मी जॉईन होते तेव्हा अश्विन म्हणतो की अधिरा नाही, तन्वी, अधिराज फॅशन इंडस्ट्री असं म्हणतो. ती म्हणते नाही रे, अरे बघ रे, तुझ्या सुद्धा लक्षात राहत नाही का अधिराज नाही, अधिरा फॅशन इंडस्ट्री आहे. तेव्हा तो म्हणतो बघू दे. तेव्हा इथे प्रिया म्हणते, अरे आईला पण असंच व्हायचं रे, आईच्या सुद्धा काय गोष्टी घडतायत त्या लक्षात नाही राहायच्या. मग मी तिला लक्षात आणून द्यायची, अश्विन तुझ्याकडे सुद्धा आता लक्ष द्यावं लागणार आहे का. मला बघ रे बाबा, गोष्टी विसरत जाऊ नको आतापासूनच. तेव्हा इथे प्रिया म्हणते, बरं ठीक आहे, मी जाते, पहिलाच दिवस आहे, उगाच उशीर व्हायला नको, चला निघते मी. प्रिया म्हणते, चला कसं गुंडाळलं याला, म्हणजे आता रात्री बेरात्री आले तरी सुद्धा कुठल्या मुलाबरोबर आहे असा संशय अश्विनला येणार नाही. अधिराबरोबर म्हणजे एका मुलीबरोबर आहे असंच वाटेल. तेव्हा इथे अश्विन विचारात पडतो. कल्पना म्हणते, काय रे अश्विन, काय झालं. अश्विन म्हणतो, नाही मम्मा, माझ्याकडून अशी कधी चूक होत नाही. एकदा वाचलेलं माझ्या लगेच लक्षात राहतं. रात्री मी अधिराजचं वाचलं होतं, पण आता अधिरा कसं झालं खरंच मला कळत नाहीये. पण काही हरकत नाही, मी आता लक्ष ठेवेन, गोष्टी विसरून जमणार नाहीत नाही का. तेव्हा इथे सायली म्हणत असते, बघितलंत ना तिने इथे अधिराजचं आता अधिरा करून टाकलं. प्रतिमा म्हणते, प्रिया असं मुद्दामून माझ्या बाबतीत सुद्धा करायची, मला सुद्धा लक्षात असलं तरी म्हणायची लक्षात नाहीये, मला सुद्धा ती असंच गुंडाळायची. तेव्हा सायली म्हणते, आणि आता तेच ती इथे अश्विन भाऊजींच्या बाबतीत करते, पण तिला माहिती नाहीये ती कोणाशी पंगा घेते. आता तिला तिच्या या प्लॅनमध्ये नाही अडकवलं ना तर नाव नाही सांगणार सायली. म्हणून असं आता सायलीने ठरवलेलं असतं. तर पुढील भागामध्ये शांता अर्जुनला म्हणत असते की साहेब, माझ्या डोक्यावरचं छप्पर गेलं तर माझं काय होईल. हो, एकमेव आधार आहे माझा, तो माझं घर वाचलंच पाहिजे. अर्जुन म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, तुमचं घर नक्की वाचेल, मी आहे ना, तुमचं घर कुठेही जाणार नाही. ती म्हणते, नाही, मी माझ्या घरी जाते आणि कागदपत्र घेऊनच परत येते. तर इथे प्रिया आता अधिराज बरोबर असते. अधिराज तिचा हात पकडतो, हाताला किस करतो. त्यानंतर प्रिया त्याला भेटून वगैरे तिथून बाहेर पडते. तर अधिराजने कॅमेरामध्ये हे सगळं रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं. तर इथे आता अर्जुन आणि बाकीचे सगळे जण आलेले असतात, पोलीस सुद्धा असतात. अर्जुनच्या गाडीची डिक्की उघडल्यानंतर त्याच्यामध्ये शांता असते आणि शांताचे हात मागे बांधलेले असतात आणि तिचा खून करण्यात आलेला असतो. आणि त्या खुनाचा आरोप इथे आता अर्जुनवरती आलेला असतो की हे जे काही घडलंय ते सगळं अर्जुनमुळे घडलेलं आहे असा त्याच्यावरती आरोप करण्यात आलेला असतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.